प्रसारित झाल्या फ्लॉप ठरले आणि मग या शॉर्ट फिल्ममध्ये जे काही विधानं राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी केली, सुरुवातीला हेच स्पष्ट करतो की दोन भाऊ एकत्र आले तर आनंद आहे, अभिनंदन आहे, कौतुकास्पद आहे. दोन पक्ष एकत्र आले तर बरेच प्रश्न आहेत. आणि मग सातत्याने जी मांडणी करतायत ही मंडळी, त्यांना आमचे काही प्रश्न आहेत, खडा सवाल आहे. विशेषतः वेगळे पक्ष झाले का? दोन पक्ष का निर्माण झाले? याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय. कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा, दोन भाऊ वेगळे करा, यासाठी आंदोलन नव्हतं केलं. आणि मग मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, विधान तुमचं होतं राज ठाकरेजी. तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय. हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की 4 कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय. 4 कारकून पक्षाचा ताबा घेत आहेत. कोण आहे 4 कारकून? आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत. ज्या वेळेला 2 पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे 4 कारकून कोण आणि बडवे कोण, याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल. आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? आता अचानक घरोबा कसा केला? हातमिळवणी कशी केली? गळाभेट का झाली? आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू. तुम्ही काही म्हणाल, काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील? तुम्हाला मराठी माणसाने कधी वेगळं केलं नव्हतं. 2 भाऊ असो 2 पक्ष, आज संयुक्तिक का झालात? आणि मग ज्यावेळेला मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याने मतरूपी आशीर्वाद माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाला मुंबईत दिलं, यांना कंप फुटायला लागला. आणि मग या भीतीपोटी घाबरलेल्या मनस्थितीत हे 2 पक्ष एकत्र येत आहेत. हे मुंबई जाणतो, मराठी माणूस जाणतो. आणि मग त्यांचं एकत्र येणं हा मराठी माणसाच्या अस्मितेचा नाही, कारण त्याने आशीर्वाद मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी महायुतीला दिलाच आहे. आणि मग मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही, यांच्या पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. राज ठाकरेजी म्हणाले जागा वाटप करणार नाही. का? भीती वाटते? प्रश्न आहेत. हो, तुमचा अंतर्गत विषय आहे, पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत? उत्तर द्या. म्हणे विशेषतः राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला, मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरते, आता उमेदवार पळवतील. इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय
कोण कोणास केव्हा म्हणाले? मग राज ठाकरेजी उत्तर द्या. तुम्ही जेव्हा पळवापळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना, माझे नगरसेवक कसे पळवले? 2017 तुमच्या मनसेचे जे नगरसेवक निवडून आले ते उद्धवजींच्या पक्षाने उद्धवजींनी पळवले. या नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याबरोबर तुमची हात मिळवणी आहे? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. उद्धवजी म्हणाले, आजोबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महाराष्ट्र वाचवला. होय, आम्हाला अभिमान आहे. आमचा आदर, अभिवादन, अभिमान संयुक्त महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या नेतृत्वाला आहे. पण उद्धवजी हे तर सांगा की ज्या काँग्रेसने त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रातल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, निष्पाप मुलांना मारलं, खून केला, इथे डोळ्यात पोटात गोळ्या झाडल्या, त्या संयुक्त महाराष्ट्रातल्या खुनी काँग्रेस बरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी कशी केलीत? तुम्ही उत्तर देऊ शकता? त्या आमच्या मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या आंदोलकांचा खून ज्यांनी केला त्या काँग्रेसच्या खुनी हाताबरोबरचं रक्त उद्धवजी तुमच्या हाताला लागलंय का हात मिळवणीत? तुमचेच सुपुत्र म्हणाले होते उद्धवजी की मनसे आज संपलेला पक्ष आहे. मग आता काय च्यवनप्राश दिले? आणि कोणी कोणाला च्यवनप्राश दिलाय? मी मागेही म्हटलं असंख्य प्रश्न विचारू आणि हे मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले तर हे मुंबईसाठी नाहीत, मराठी माणसासाठी नाहीत, मुंबईच्या विकासासाठी नाहीत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाहीत. हे संधी साधूपणा आहे. आणि मी तर म्हणेन सत्तेसाठी सत्ता पिपासूपणा आहे. हे सत्ता पिपासूपणा आहे. आणि म्हणतो याचं कारण तुमच्या या शॉर्ट फिल्म मध्ये एक तरी मुंबईसाठी प्रश्न विचारलात, प्रश्न उपस्थित केलात, चित्र मांडलत, स्वप्न मांडलत, विकासाचं काही बोललात नाही. मुंबईकरांसाठी काही नाही, मराठी माणसासाठी काही नाही, विकासासाठी काही नाही. तुमचं केवळ गणित, सत्ता, जागा एकत्र. आणि म्हणून म्हणतोय ही संधी साधूपणा आहे. विकास देवेंद्रजींनी केला, मोदीजींनी केला, एकनाथजींनी केला, महायुतीने केला, अजितदादा पवार सरकारने केला. तुम्ही विरोध केलात उद्धवजी. मेट्रोला विरोध, बुलेट ट्रेनला विरोध, मुंबई दिल्ली कॉरिडॉर विरोध, कोस्टल रोडला विरोध, अटल सेतूला विरोध, सुरुवातीच्या काळात नवीन एअरपोर्टला विरोध. मुंबईच्या विकासाचं काम भाजप, महायुती, मुंबईच्या विकासाचे विरोधी उद्धवजीने आता त्यांचे सहकारी पक्ष. आणि म्हणून मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरला आहे. तो मोदीजींबरोबर आहेच, देवेंद्रजींबरोबर आहेच. त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. जागा वाटणार नाही, जागा सांगणार नाही, लपून छपून राहा, घाबरू नका. या रणांगणात या. भारतीय जनता पक्ष तयार आहे, महायुती तयार आहे. घाबरलेल्या मनस्थितीत येऊ नका. काँग्रेस आता बरोबर गेली, बरोबरून दुसरीकडे गेली. घाम पुसा. उमेदवार नावं डिक्लेअर करण्यात घाम पुसा. जागा घोषित करायला घाम पुसा. आणि म्हणून घाबरून घामाटलेल्या अवस्थेतून रणांगणात येताय असं करू नका. खुलं आव्हान आहे.
घोडा मैदान 15 तारखेला आहे. मुंबईकर आमचं ठरलंय याच भूमिकेत आहे. धन्यवाद. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी असा दावा केला की मुंबईचा हा मराठी असेल आणि आमचा असेल, मात्र उद्धव ठाकरे त्याला करणार नाही. भाजपची भूमिका काय असेल आणि या संदर्भात आपली प्रतिक्रिया? भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे. मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल. आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल. नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील. तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंना काँग्रेसबद्दल मामूच नाव आहे ना तो, कोण आता पक्षात आला. उद्धव ठाकरेंना काँग्रेसबद्दलच्या आघाडीबद्दल विचारलं आलं. त्यांचं म्हणणं आहे की आघाडी अजूनही अबाधित आहे. काँग्रेस नसेल तरी आता पक्ष सर्व चुकी केली आहे. तर युतीपासून तुमच्यापासून तुटल्यानंतर आघाडीपर्यंतचा प्रवास तुम्ही कसा? ते मला असं वाटतं की सगळेच विषय आज मी बोलणार नाही, कारण आपल्याला पुढचे 10-15 दिवस पुरेल इतक्या घोडचुका त्यांनी केलेल्या आहेत. आज एवढ्या पुरतं नक्की बोलतोय की या प्रश्नांचं उत्तर द्या. 2 पक्ष वेगळे झाले कोणाच्या सांगण्यावरून? मराठी माणसाच्या. कलह कौटुंबिक होता तेव्हा का नव्हता आमचा काही सवाल नाही, तर तुम्ही उत्तर द्यायचे. आणि आता एकत्र आले ते कशासाठी? कौटुंबिक वाट्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र मोठा आहे म्हणून. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं मग काल नव्हता? 2 पक्ष वेगळे करताना महाराष्ट्र मोठा नव्हता? त्यावेळेला स्वार्थ मोठा, त्यावेळेला मीपणा मोठा, त्यावेळेला अहंकार मोठा. महाराष्ट्र मोठा कालही होता, आजही आणि उद्याही राहील. तुमच्या चष्म्यातून तुमच्या स्वार्थापोटी महाराष्ट्राचं मूल्यमापन तुम्ही करू नका, या 2 पक्षांना आमचं म्हणणं आहे. तुमचे भाजपने जे व्हिडिओ जाहीर केले त्याच्यावरती राज ठाकरे बोलतात की माझ्याकडे बरेच व्हिडिओ मी माझ्या सभेत टाकले. एक व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्ला हाफिज बोलतानाचा सुद्धा. तुम्ही तर आम्हाला हिंदुत्व शिकवू नका राज ठाकरेजी, आणि व्हिडिओचं सांगाल. आमच्याकडे पण हा व्हिडिओ आहे, बरेच आहे तसे. दिल्लीतल्या दोघांचे मनसुबे हे मुंबईचे लचके तोडण्यासाठी आहेत. त्यामुळे महायुतीची जी काही प्लॅनिंग महापालिका निवडणुकीसाठी चालली आहे. नाही ऐकलं ना काय? दिल्लीतल्या दोघांचे मनसुबे मुंबईचे लचके तोडायचे आहेत असं म्हणत त्यांनी दिल्लीतल्या नेतृत्वावर टिप्पणी केली आहे. त्याने आपल्या स्तरावर बोललं पाहिजे. आपला एक नगरसेवक नाही, एक आमदार नाही, लोकांनी तुम्हाला समर्थन दिलं नाही, दुसऱ्या पक्षाला स्वतःचे आमदार टिकवता नाही आले, स्वतःचे नगरसेवक पळून गेले. या लोकांनी दिल्लीवर बोलायचं. आपण आपल्या स्तरावर बोलू. उद्धव ठाकरेंनी जी एकंदरीत इशारा दिलेला आहे तो कसा प्रकारे बघता की मुंबईला जे तोडू पाहत आहेत त्यांचा मी खात्मा करेन म्हणून? नाही, त्यांच्या पक्षाचा खात्मा झालाय. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं केवळ अस्मितेच्या खोट्या प्रचाराचा तंत्र आहे. खात्मा त्यांच्या पक्षाचा झाला. आणि आता मला बोलायचं नव्हतं, पण या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपशी सोडाच, एकनाथ शिंदेजींनी कोकणामध्ये यांचा खात्मा करून टाकला. आणि त्यामुळे त्यांनी या खात्म्याच्या गोष्टी करू नये. खातीजाकडून त्यांना बिर्याणी आम्ही पाठवू. तुम्ही कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला होता. उद्धव ठाकरेंनी आज एक वेगळा नारा दिलाय. जर आता तुम्ही झुकलात तर संपाल, अशा प्रकारचा नारा त्यांनी दिला. अरे कोण कोणाशी झुकलंय? 9 वेळा कोण गेलं शिवतीर्थावर? हे दुसऱ्याला काय सांगतायत? कोण शरद पवारांच्या घरी गेलं उद्धवजी सांगाल? कोण प्रवक्ता तुमच्या पक्षाचा दिल्लीत राहुल गांधीजींशी संपर्क करायला झुकला सांगाल? मुंबईकर कालही ताठमानेने जगलाय, आजही ताठमानेने जगतोय, उद्याही ताठमानेने जगेल. मराठी माणसाचा सन्मान हाच भाजपच्या कार्याचा अभिमान. माझाही नारा आहे, लिहून घ्या. मराठी संपव.
जे अखंड बुडाले आहेत ना भ्रष्टाचारात, आता सगळे मी आज सांगत नाही, उद्धवजींचा पक्ष अखंड भ्रष्टाचारात महानगरपालिकेच्या दुंबलेला पक्ष आहे. कारवाया चालू आहेत, काही जाऊन आलेत, काही जायच्या मार्गावर आहेत, काहींनी मार्ग वेगळा निवडलाय. नाही सर, एकनाथ शिंदे सोबत जे काही नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, ते पण त्यांच्यासोबत 25 वर्ष सत्तेमध्ये होते. मग त्या नगरसेवकांना तुम्ही तिकीट देणार, कारण तिकीट कापणार का? कारण की त्याची उत्तर त्यांना का देऊ? सर, जागा वाटप कधीपर्यंत निश्चित होईल, काय सांगाल याविषयी? कालही आमचे अध्यक्ष आणि राहुल शेवाळेजींनी सांगितलंय की आमचं 227 वॉर्डांवर चर्चा पूर्ण, 150च्या वर जागा जिंकण्याची रणनीती संपूर्ण, कोण कुठे लढेल त्याचंही आकलन पूर्ण. बघतोय ते जागा वाटप करतायत की नाही, तो एक मुद्दा आहे. देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेजी 1-2 दिवसामध्ये घोषित करतील. म्हणजे जे ठाकरेंकडे नाराज असतील, जर तिकीट मिळणार नाही अशांवर महायुती नजर आहे. शी त्यांच्याकडे उमेदवार पण नाही आहेत, म्हणून ते उमेदवार घोषित करत नाहीत. तर आजच एक बातमी आली होती की काँग्रेसनं सोबळावर लढायचा नारा दिला, परंतु 28 वॉर्डांमध्ये काँग्रेसकडे इच्छुकांनी सुद्धा बघा, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, स्वबळाची गोष्ट त्यांनी करावी ज्याच्याकडे बळ आहे. जे दुर्बळ आहेत त्यांनी स्वबळाची गोष्ट बोलू नये. काँग्रेसला आम्ही तेच सांगितलं, काँग्रेस तर भाई आणि ताई या वादात अडकली आहे. सर, एकीकडे ठाकरेंची युती होती, दुसरीकडे आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये काही ठाकरेंचे नगरसेवक आहेत, उपमहापौर आहेत, ते प्रवेश करतात. दुसरीकडे शिवसेनेमध्ये सुद्धा एकदा शिवसेनेच्या नाशिकमधून काही प्रवेश होत आहेत, जे माजी नगरसेविका आहेत ठाकरेंचे. एकंदरीत काही युती पटत नाहीये का ठाकरेंच्या नगरसेवकांना? नाही, अजून आता तुम्हाला कळेल, आज घोषणा झाली आहे ना, म्हणून मी म्हटलं ही शॉर्ट फिल्म 12, 13, 15 मिनिटाची ती प्रसारित झाल्या फ्लॉप झाली आहे. आणि त्यामुळे आता त्या बोटीतून किती लोक निघतील हे तुम्ही बघाल. स्वेच्छेने निघतील, लात मारून निघतील, पटलं नाही म्हणून निघतील. तुमचे जुने मित्र आहेत राज ठाकरे. उद्धव ठाकरेंनी गेल्या 5 वर्षांमध्ये 3 वेगवेगळ्या आघाड्या केल्याचं पाहायला मिळालं. 2019 तुमच्या सोबत होते, पुन्हा मग बघा, मागे मी म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्याला आपण म्हणू इतका यू टर्न, त्याचं नावच उद्धवजी टर्न घेणारा दुसरा कुठलाही नेता नाही. भाजपच्या जीवावर 95ला सत्तेत, पण बाळासाहेबांना सलाम, त्यांचा आदेश आम्ही मानला. महापालिकेत आमच्या सत्तेत, आमच्याबरोबर, आमच्यामुळे. तिकडून मग गेले काँग्रेस बरोबर वाया सिल्वर ओक सत्तेसाठी, तो युटर्न, आणि आता शिवतीर्थाच्या बाजूने घोंग 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 युटर्न. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवणे. सर, हिंदी में कहना चाहेंगे आज जैसे तरीके से फक्त नवनीत राणा असं म्हणतात की मुस्लिमांची संख्या वाढते आहे, तर हिंदूंनी पण 3-4 मुलांना जन्म घालावा. नाही, मला हे वाक्य बघावं लागेल, मग मी सांगेन. सर, हिंदी में सर, कहना चाहेंगे आज जिस अंबादास तरीके से दानवेंनी तुमचा एक फोटो पोस्ट केलेला आहे, त्यामध्ये तुमच्या पॅन्ट मधून मागून धूर येतोय असं दिसतं, आणि नेमून फक्त शिवसेनेवर, मराठी माणसावर मुंकट ठेवलेले भाजपाचा रहमान डकेतीची सद्यस्थिती आहे असं अंबादास दानवे बोलतात. घाबरले ते मला. त्यांना माझा फोटो ट्विट करण्यामुळे कुठेतरी आकर्षण मिळेल मीडियामध्ये, हा त्यांचा प्रयत्न आहे. मित्र आहेत आमचे, करा. लोकशाही आम्हाला मान्य आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलंय की मुंबईचे लचके तोडले जात आहे, गुजरातच्या दावणीला मुंबई बांधली जाते. ओ, तुम्ही मराठी माणसावर गोळ्या झाडल्यात वडेट्टीवार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. लचक्याची भाषा कोणाला सांगताय तुम्ही? म्हणजे त्यांच्या पक्षाने. आणि तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्हाला हिशोब द्यायला लागेल का आमच्या संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या मराठी आंदोलकांवर गोळ्या घातल्यात, खून पाडलेत, त्याचं उत्तर द्या. काँग्रेसने उत्तर द्यावं. हिंदी में बता दीजिए कि दोनों भाई एक साथ में आए हैं 20 साल के बाद, इस पर बीजेपी किस तरीके से? आज मुंबई में एक 12-13 मिनट की एक शॉर्ट फिल्म रिलीज हुई, और ये शॉर्ट फिल्म रिलीज होते ही रिजेक्शन में चली गई, बॉक्स ऑफिस में फेल हो गई. 2 भाई इकट्ठा आते हैं, बहुत अच्छा है, आनंद है. कुटुंब व्यवस्था के हम समर्थक हैं,
दो दल एक साथ आए, सवाल उसके ऊपर है। और इसके लिए सवाल बहुत सारे उपस्थित होंगे। पहला सवाल राज ठाकरे जी को है, आपने ही कहा था ना जब अलग दल बनाया कि मातोश्री के मेरे विठ्ठल भगवान को मराठी शब्द बड़वों ने घेर लिया है। कौन थे भाई घेरने वाले लोग? राज ठाकरे जी जवाब दे। आपने ही कहा था राज ठाकरे जी, 4 कारकुन पूरे पार्टी को कंट्रोल कर रहे हैं, शिवसेना के बारे में कह रहे थे, इसके लिए अलग दल बनाया था। ये 4 कारकुन कौन है? आज जब 2 दल इकट्ठा है तो जवाब इसका भी दे। सवाल ये भी है राज ठाकरे जी को कि अब वो मराठी शब्द बड़वे और ये कारकुन कौन थे, उससे क्यों अपने अलायंस अभी कर लिया? आप उनसे हस्तांदोलन क्यों कर रहे अभी? ये सवाल मराठी आदमी के मन में है, महाराष्ट्र में है, क्योंकि इन 2 भाइयों को और 2 दलों को मराठी आदमी ने नहीं अलग किया। कारण क्या था इनका अलग आने का, अलग जाने का और अलग दल बनाने का? अब लाओ रे तो वीडियो, ये आपका अभियान है तो राज जी बहुत सारे वीडियो और आपके भाषण हमारे पास है, समय पर हम भी लगा देंगे लाओ रे वीडियो। हमें यह भी सवाल करना है कि आपका इकट्ठा आना ये आपकी डर की भाषा है, डर की बोली है। मुंबई और मराठी आदमी ने माननीय नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, महायुति और अजित पवार सरकार पे भरोसा दिया, वोट दिया, भर भर के वोट दिया। अब डर बोल रहा है। ये 2 दलों का डर, ये उनके इकट्ठा आने का कारण है। और इसके लिए हम ये स्पष्ट कर दे, मराठी अस्मिता के लिए नहीं, ये 2 दल अपनी पक्ष अस्मिता के लिए इकट्ठा हुए हैं, स्वार्थ के लिए इकट्ठा हुए हैं। राज ठाकरे जी ने कहा जगह कितनी होगी, एक दल दूसरा दल लड़ेगा, हम नहीं बताएंगे। क्यों डर रहे हो? क्यों डर रहे हो? क्या अभी भी एक दूसरे को चीट करने का इरादा है या विश्वास नहीं अपने दल पर? सवाल मुंबई करके मन में है। राज ठाकरे जी ने कहा भाई आजकल बच्चों को गुमराह अगवा करने की टोली घूम रही है, वो कैंडिडेट्स को भी अगवा कर लेगी। हमने इतिहास में पढ़ा है, मराठी पढ़ा है हमने, किसने किसको कब कहा, यह सवाल होता था स्कूल में। तो राज ठाकरे जी को सवाल है, आप जिनके साथ प्रेस में बैठे थे ना, वो उद्धव जी को पूछो अगवा करने वाली टोली के वो कौन है, क्योंकि आपके 2017 में चुनकर आए हुए कॉर्पोरेटर उद्धव जी के दल ने अगवा कर लिए। पूछोगे कि अगवा करने वाली टोली से अभी शेक हैंड कर लिया राज ठाकरे जी आपने? सवाल है मुंबई करके मन में। संयुक्त महाराष्ट्र के बारे में उद्धव जी ने बयान किया, हमें आदर है, अभिमान है, सम्मान है उन सभी व्यक्तियों पर जिन्होंने संयुक्त महाराष्ट्र के उस आंदोलन में सक्रियता या नेतृत्व किया है, बलिदान भी दिया है। सवाल उद्धव जी आपसे है, तब की कांग्रेस के सरकार ने संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन चलते समय मराठी आंदोलकों पर गोली चलाई, हत्या की, बच्चों की हत्या की, खून किया, मैं तो कहूंगा। उस कांग्रेस दल से आपने शिकायत किया उद्धव जी, क्यों किया? राज ठाकरे जी आप सवाल पूछोगे या चुप्पी साध लोगे? इनको मराठी अस्मिता, मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र से कोई लेना देना नहीं है। उद्धव जी आपके ही सुपुत्र ने कहा था, मन से राज ठाकरे जी का दल तो खत्म हुआ दल है, तो अब क्या हुआ? अब क्या च्यवनप्राश दे दिया है?
सवाल मुंबईकर के मन में है और इसके लिए मुंबईकर मराठी आदमी ने मोदी जी, देवेंद्र जी, एकनाथ जी, महायुति, अजीत दादा की सरकार पर भरोसा दिया, वोट दिया। अब अपने दल का अस्तित्व क्या, ये अवसरवाद के कारण इकट्ठा है, पसीना बहा रहे डर के कारण। और इसके कारण मुंबई का विकास, मेट्रो हो, एक्वालाइन अंडर मेट्रो हो, सबर्बन रेलवे हो, अटल सेतु हो, कोस्टल रोड हो, सी लिंक हो, बुलेट ट्रेन हो, नया एयरपोर्ट हो, IIM हो, ये सब मुंबई में बहुत सारी चीजें विकास की बीजेपी महायुति ने की, विरोध उद्धव जी ने किया है इन सभी प्रोजेक्ट को। और इसके लिए हम उनको नम्रतापूर्वक कहेंगे, आइए, अब चुनावी मैदान आ चुका है, लेकिन उद्धव जी और राज जी डर डर कर मत आइए, पसीना पूछते हुए मत आइए, करिए कैंडिडेट डिक्लेयर, करिए नंबर डिक्लेयर, कैसे आएंगे, क्या मुद्दा है, क्योंकि आज भी पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में मुंबई को क्या देंगे कुछ नहीं कहा, मुंबई कर के लिए कुछ कहा नहीं, मराठी आदमी के लिए कुछ कहा नहीं। और इसके लिए ये स्वार्थ के लिए, अवसरवाद के लिए और सत्ता के लालसा में इकट्ठा है, ना कि मुंबई, मराठी और विकास, इसी किसी भी विषय के लिए इकट्ठा नहीं है। धन्यवाद। सर, क्या आप ऐसे कहेंगे कि बीजेपी के बढ़ते इन्फ्लुएंस को देख के ये किया गया है, एंड जो शॉर्ट फिल्म आप जैसे बोल रहे हैं, वैलिडिटी कितना लगता है आपको, कितना होगा? वो फिल्म को अभी सेंसर ही नहीं मिले, क्योंकि जनता का आशीर्वाद नहीं है, अनसेंसर्ड फिल्म है, फ्लॉप ही होगी। और हमारे महायुति का डर बोलता है, हम कहते हैं डरना मना है। सर, एका गुंड मयूर शिंदे नावाच्या एका गुंडाने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्याच्यावरती हत्या, खंडणी, पोलिसांना मारहाण करण्यासाठी गंभीर गुन्हे आहेत, ठाण्यात फैल झाले सर। चव्हाण साहेब याचं उत्तर देतील, माझ्याकडे मुंबईचं काम आहे। सर, जिस तरीके से दोनों ठाकरे जो ब्रदर्स है वो साथ में है, तो कहीं ना कहीं जो है, कहीं बीजेपी को कहीं ना कहीं हानि हो सकती है आने वाले BMC चुनाव के लिए। देखिए, मुंबई वासियों ने रुझान पहले ही दे दिया है, वो मोदी जी, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजीत दादा और महायुति के साथ है। डर तो उनको है, वो घोषणा देते थे, नारे देते थे, मुंबई हमारी, तो सब जगह क्यों घूम रहे उद्धव जी हमारे साथ, फिर कांग्रेस के पास, फिर सिल्वर हो, कभी शिव तीर्थ। इसके लिए कह रहे हैं, आइए चुनाव में मुद्दे पर आइए, डरिए मत। सर, मीरों के आंकड़ों को लेके बात नहीं कही, क्लियर नहीं किया कि कौन कितने सीटें मिल रही है। दूसरी तरफ आप लोगों की भी यूपी में सीटें डिक्लेयर नहीं हो रही है, तो क्या ये एकदम लास्ट मोमेंट पे डिक्लेयर होगी सभी पार्टियों में? देखिए, हमारा निर्णय तो देवेंद्र जी और एकनाथ शिंदे जी घोषित करेंगे, जल्दी करेंगे। हमने तो नहीं कहा कि हम डिक्लेयर नहीं करेंगे, उन्होंने कहा, क्यों कहा, यही मैं पूछ रहा हूं। ठीक है।